प्रेक्षक हो नमस्कार। आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे। ज्याचं आरोग्य चांगलं तो धनसंपन्न असा व्यक्ती असं आपण म्हणू शकतो। आजच्या 21व्या शतकात अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या गरजा आहेत त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी ही सुद्धा गरज आहे आणि या सगळ्या धकाधकीमुळे बरोबर येणारे आजार आणि त्यांच्यावरची औषधं हे सुद्धा अनिवार्य ठरतं। परंतु औषध घेताना आपण कुठल्या प्रकारचं औषध घेतलं पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं योग्य नव्हे। विशेषतः आजकाल पटकन आजार बरा व्हावा अशी औषधं माणसाला गरजेची असतात। त्याच्यामुळेच प्रतिजैविकांचा वापर जास्त वाढतोय। परंतु या प्रतिजैविकांमुळे माणसाला कितपत फायदा होतो किंवा काही तोटे होतात का हे आज आपण जाणून घेण्यासाठी बोलवलं आहे। बीजे मेडिकल कॉलेज जीवशास्त्र विभाग प्रमुख आणि त्याचे उपअधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर। सर नमस्कार, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू सर। प्रतिजैविकांचा वापर किंवा प्रतिजैविकांचा प्रतिरोध हा आपला आजचा विषय आहे। तर याविषयी आपण प्रेक्षकांशी मनमोकळ्या चर्चा करूया आणि त्यांच्यासाठी चर्चा करणार आहोत। तर सुरुवातीला प्रतिजैविक म्हणजे काय याचा सगळ्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या। येस, इथे आधी आपल्याला सर्वात महत्त्वाचा एक पॉइंट लक्षात घ्यावा लागेल, मगच आपल्याला प्रतिजैविक काय हे आपल्याला समजू शकेल। आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तिकडे इतर सूक्ष्म जीव सुद्धा राहतात। बरोबर, आपल्या शरीरावर राहतात, शरीरामध्ये राहतात, आजूबाजूला असतात, दुसऱ्या व्यक्तीला ते इन्फेक्शन करत असतात आणि हे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत हे आपल्या सर्वांना इन्फेक्शन करतात। अच्छा। खूप आधीच्या काळामध्ये जेव्हा ही प्रतिजैविकन होती तेव्हा एखादं इन्फेक्शन झालं, अगदी साधारण इन्फेक्शन झालं तरी त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा। बर। आणि मग तुम्ही जसं टेक्नॉलॉजी म्हटलात तसं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स 1930s मध्ये झाला आणि तेव्हा आपण प्रतिजैविकांचा शोध लावला। आधी सल्फाज आले, त्यानंतर पेनिसिलिन आलं। हो, अलेक्झांडर फ्लेमिंग। एक्झॅक्टली, यू गॉट इट राईट। येस, अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि अलेक्झांडर फ्लेमिंगला त्याकरता नोबेल प्राइजही मिळालं। आणि मग काय व्हायला लागलं की हे जे जीवाणू आपल्याला इन्फेक्शन करायचे, साधा निमोनिया झाला तरी व्यक्ती मरून जायचा। या पेनिसिलिनमुळे हे जे मृत्यूचं प्रमाण होतं ते अतिशय निग्लिजिबल झालं। बर। आणि नंतर वेगात ह्याचा प्रोग्रेस होत गेला आणि खूप अँटीमायक्रोबियल्स आपण डिस्कवर केले आणि त्याचा वापर सुद्धा व्हायला लागला। कालांतराने असं झालं की हे इन्फेक्शन्स आपल्याला अतिशय साधं आजार असं वाटायला लागलं। बरोबर आहे। पण हे होत असताना अजून एक गोष्ट होत गेली आणि ती म्हणजे हे जे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत हे यांना सुद्धा जगायचं आहे। बरोबर आहे। आणि त्याकरता ते असे काही मेकॅनिझम्स, जेनेटिक चेंजेस स्वतःमध्ये करायला लागले ज्यामुळे आपण हे वापरत असलेले प्रतिजैविक हळूहळू त्यांचा वापर जो आहे तो अधिक झाला, चांगला वापर झाला, गैरवापरही झाला। आणि त्यामुळे अल्टिमेटली आता काय होतंय की हे प्रतिजैविक जेवढी आहेत त्यांना हे बॅक्टेरिया रेझिस्टंट झालेले आहेत। तुम्ही हे प्रतिजैविके वापरले तरीही हे आजार काही बरे होणार नाहीत। नक्कीच। म्हणजे प्रतिजैविक म्हणताना आपण म्हणतो की हे जैविक किंवा जीवशास्त्र जे आहे आणि रसायन याचं सुंदर एक मिश्रण आहे जे माणसाला किंवा सजीवांना जगण्यासाठी जास्त उपयोगी पडतं। परंतु त्याचा वापर थोडासा जास्त झाल्यामुळे आपोआपच मला असं वाटतं हे सगळे व्हायरस किंवा हे जे बॅक्टेरियाज आहेत हे त्यांचे पॅटर्न्स बदलायला लागलेत। म्हणजे आपण एखादा गेम खेळताना जशी आपली टेक्निक बदलतो की समोरचा माणूस कसा खेळतोय तसं आपणही खेळायचं, तसं इथे हा तुम्ही जो तुम्ही जे डिस्क्राईब करायचा प्रयत्न केलाय ते अगदीच व्यवस्थित आहे।
त्यामध्ये मात्र एक गोष्ट ऍड करायची आहे, बरं. ती म्हणजे अशी आहे की जनुकांमधला बदल हां. किंवा म्युटेशन्स आपण जे म्हणतो हो हो. हे होतच असतात. अच्छा. म्हणजे त्याच्याकरता काही त्यांना खास वेगळं करावंच नाही लागत. बर. म्युटेशन्स हे दर 1 मिलियन मल्टिप्लिकेशन झाले की एक म्युटेशन होणार. बरोबर. अशा रेटने म्युटेशन्स होतच असतात. मग आपण जर का एखादं प्रतिजैविक वापरत आहोत आणि बॅक्टेरियामध्ये हे म्युटेशन्स मी म्हटलं ते होतच जातात आणि त्या तिकडे महत्वाचा पॉईंट असा आहे की दर 20 मिनिटांनी यांची जनरेशन बदलत असते. बर. त्यामुळे इतकं त्यांच्याकडे ऍडिशनल पॉवर आहे चेंज व्हायला, चेंज करायला स्वतःला. आणि मग एखादा जरी जंतू असा आला की जो त्या प्रतिजैविकाला रेझिस्टंट आहे तर बाकीचे सगळे मारले जातील. नक्कीच. मात्र हाच जिवंत राहील आणि हा मग मल्टिप्लाय व्हायला लागेल. म्हणजे अल्टिमेटली काय झालं आपल्याला तर एक असा जीवाणू तयार केला आपण की जो आता रेझिस्टंट आहे आणि मग हा दुसऱ्या व्यक्तींना जाऊन हे अँटीबायोटिक रेझिस्टन्स जे ते पसरू शकतो. इन ऍडिशन अजून एक फार महत्वाची गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे हा जीवाणू जेव्हा आपल्या पोटात असेल तर तिथे असलेल्या जवळपास सगळ्या जीवाणूंना तो हे रेझिस्टन्स ट्रान्सफर करू शकतो. अरे बापरे. म्हणजे स्वतः तर रेझिस्टंट होईलच, बाकीच्यांनाही तो रेझिस्टन्स देणार. म्हणजे शत्रू पक्षालाही मित्र पक्ष कसं करून घ्यायचं. अगदी खरंय, अगदी खरंय. हे तो करू शकतो. मला वाटतं ह्याच्यावरनच त्यांना सुपर बग्स असं म्हटलं जातं. हे जे बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, फंगल्स किंवा फंगल इन्फेक्शन. सुपर बग हा टर्म जनरली बॅक्टेरियाच्या बाबतीत वापरला जातो. अच्छा. आणि पर्टिक्युलरली अशा बॅक्टेरियांच्या विरुद्ध ज्यांच्या विरुद्ध आता खूप कमी अँटीमायक्रोबियल्स उपयोगी राहिलेले आहेत किंवा तो सर्वच जेवढे अँटीमायक्रोबियल्स आज आपल्याकडे आहेत त्या सर्वांना रेझिस्टंट झाला तर त्याला सुपर बग असं म्हणतात. बरोबर. अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स ही कन्सेप्ट आजकाल खूप वापरली जाते. तर अँटीबायोटिक्स आणि अँटीमायक्रोबियल्स ह्याच्यामधला मेन फरक काय आहे सर? अँटीबायोटिक्स हे जनरली बॅक्टेरियाच्या विरुद्ध असतील तर आपण वापरतो. बर. अँटीमायक्रोबियल ही एक जेनरिक टर्म झाली ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स तर आलेच पण इन ऍडिशन अँटी फंगल एजंट सुद्धा आले, अँटी पॅरासायटिक सुद्धा आले आणि अँटी व्हायरल सुद्धा आले. या सर्वांना एकत्रित केलं तर झालं अँटीमायक्रोबियल. इव्हन WHO 2019 पर्यंत अँटीबायोटिक रेझिस्टन्स हीच टर्म वापरत होतं. बरोबर. पण आता 2020 पासून अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स असं WHO सुद्धा म्हणतं. पण म्हणजे दोन्ही प्रतिजैविक असंच मराठीमध्ये आपण प्रतिजैविकच म्हणूया त्यांना. बरोबर आहे. आणि मग सुपर बग्स ही काय कन्सेप्ट आहे ते जरा जास्त अजून. सुपर बग म्हणजे आता जनरली आपण बॅक्टेरियाच्या बद्दल सुपर बग ही टर्म वापरतो आणि जेवढे आपल्याला उपलब्ध आहेत तेवढ्या सगळ्या अँटीमायक्रोबियल्सला जर का एखादा जीवाणू रेझिस्टंट असेल तर त्याला सुपर बग असं म्हणतात. ओके. सुपर बग आपल्याला प्री अँटीबायोटिक एराकडे घेऊन चाललाय. बर. म्हणजे जेव्हा अँटीबायोटिक्स नव्हते त्याच स्टेटला त्यांनी नेऊन पोहोचवलंय आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं कोरोनाच्या बाबतीतही आपल्याला ते जाणवलं की माणूस जेव्हा हतबल झाला होता की नक्की काय आजार आहे, कुठून सुरुवात करायची, कुठून औषध शोधायचं, हे आपण आय थिंक दॅट इज अ व्हेरी नाईस सिमिली. तुम्ही जी ही सिमिली वापरली आहे ना ती अतिशय बरोबर वापरलेली आहे. कारण टोटली ब्लँक झाले सगळेच जण, सायंटिस्ट, डॉक्टर्स आणि गव्हर्नमेंट सुद्धा त्या बाबतीत. काय झालं की जसं जी भावना आपल्याला कोरोनाच्या इन्फेक्शन नंतर आली की आता करायचं काय, हीच भावना आपल्याला काही दिवसांनी जर का आपण काळजी घेतली नाही तर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सनी सुद्धा येणार आहे. जेव्हा आपल्याला प्रश्न हा पडेल की आता करायचं काय, हे सगळ्याच अँटीमायक्रोबियलला जर का हा जीवाणू रेझिस्टंट आहे तर एखाद्याला निमोनिया झाला तर त्याच्यात मृत्यूच होणार. नक्कीच. तर हे एक अतिशय इट्स अ प्रेझेंट डेंजर आपण त्याला फेस करतो. त्यामुळे आपल्याला काळजी घेणं अतिशय आवश्यक. डॉक्टर, सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं की सल्फा किंवा पेनिसिलिन किंवा ह्या ज्या औषधांची रिॲक्शन येते तर हे नक्की काय असतं? म्हणजे ती औषधं आहेत, रसायन आहे की अजून काही आहे? ही रसायनं तर आहेतच, कारण की काही जीवाणूंनी तयार केलेले असतात ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो असं मी तुम्हाला म्हटलं. आणि हे जे केमिकल्स आहेत हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा ते बाहेरनं आलेले केमिकल्स आहेत, आपल्या शरीराचे काही ते भाग नाही आहेत. बरोबर आहे. आणि मग असं होतं की आपल्या शरीरामध्ये आपली जी इम्युन सिस्टीम आहे, आता इम्युन सिस्टीम ही बऱ्याच जणांना आता माहिती झालेली आहे आणि IgG अँटीबॉडीज बद्दल सगळ्यांना कल्पना आलेली आहे. तर अशा जवळपास 5 प्रकारच्या वेगवेगळ्या अँटीबॉडीज आपल्याकडे असतात.
IgM, IgG, IgA, IgD आणि IgE. बर. यातली जी IgE नावाची जी अँटीबॉडी आहे ती एक रॅपिड रिॲक्शन बॉडीमध्ये देते, ज्याला आम्ही अनाफिलॅक्टिक रिॲक्शन असं म्हणतो. अच्छा. तर आपण सुरुवातीला आपल्या शरीरामध्ये पेनिसिलिन गेल्यावरती आपली बॉडी जी आहे त्याला रिॲक्ट करते आणि आपली बॉडी त्याच्या विरुद्ध IgE प्रकारची अँटीबॉडी तयार करते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती हे पेनिसिलिनचं इंजेक्शन घेते तेव्हा बॉडी रिॲक्ट करते या IgE अँटीबॉडीच्या माध्यमातून, आणि या मॅसिव्ह जी रिॲक्शन होते त्यामुळे त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर कमी होतं आणि त्याला अनाफिलॅक्टिक शॉक असा होतो. पण याचं प्रमाण जे असतं ते खूपच कमी असतं. दुसऱ्या एक प्रकारचा जो ॲलर्जिक रिॲक्शन आपण म्हणतो ती असतात ते IgGच्या थ्रू होतात आणि त्यामध्ये किडनी डॅमेज व्हायची शक्यता पण असते. अच्छा. पण हे अँटीबायोटिक्स हे सगळ्याच औषधांमुळे होऊ शकतं. मला असं वाटतं की डॉक्टर्स एखाद्याचं ऑपरेशन करतात किंवा सर्जरी करतात तर तेव्हा आधी पेशंट्सला त्याच्या नातेवाईकांना विचारून घेतात की या पेशंटला काही ॲलर्जी आहे का, स्पेसिफिक कुठल्या औषधाची. पण समजा ते माहितीच नसेल तर काय करणार सर? त्याच्याकरता आम्ही तयारीमध्ये असतो. म्हणजे एखाद्याला जर का आपण इंजेक्शन देणार असू तर एक ॲड्रिनालिन नावाचं औषध शेजारी तयारच ठेवलेलं असतं की एखाद्या व्यक्तीला याची अलर्जी आली तर त्याला लगेच ट्रीट करता येईल याकरता जय्यत तयारी करूनच त्यांना अशी इंजेक्शन दिली जातात. डॉक्टर, याविषयी आपण अजून चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करत आहोत प्रतिजैविकांचा प्रतिरोध या विषयावर. आपले एक्सपर्ट डॉक्टर आहेत डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्याकडे आलेले डॉक्टर आहेत डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर. BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे उपअधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून डॉक्टर राजेश कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत प्रतिजैविकांचा प्रतिरोध या विषयावर. डॉक्टर, आपण विश्रांतीपूर्वी असं बोलत होतो की एखाद्या सल्फा किंवा या औषधांचं जे इन्फेक्शन किंवा रिॲक्शन जे होतं तर ते काही रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येतं. परंतु ही ॲलर्जी किंवा या संदर्भात अजून तुम्ही काय सांगाल की एखादं औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला कितपत आवश्यक असतो? प्रतिजैविकांच्या बाबतीत जर का आपण बोललो तर ॲलर्जिक रिॲक्शन्स हे खूपच रेअर आहेत. आणि त्यामुळे या ड्रग्सचा तो एक प्रॉब्लेम सुद्धा आहे. कारण की तो इतक्या जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो, कन्झ्युम केलं जातं की लोकांना असं वाटतं की हा इतका सेफ आहे, त्यांनी काहीच प्रॉब्लेम होत नाहीत. आणि त्यामुळे सेल्फ मेडिकेशन करणं, स्वतःच औषधं घेणं. कोणीतरी घेतलेलं आहे औषध, मग त्याचं औषध मी घेऊन टाकलं. कोणीतरी ट्रीटमेंट अर्धवटच सोडलेली आहे, त्याचं औषध घरी पडलेलं आहे, आपण घेऊन टाकलं. अगदी अगदी. मगाशी आपण जे बोललो की इंटरनेटचा वापर खूप वाढलाय, त्याच्यामुळे अर्धवट ज्ञान जे म्हणतो आपण ते झालेलं आहे डेव्हलप. राईट. आणि हाच मेन प्रॉब्लेम आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स करता. तुम्ही जे औषध तुम्हाला लागू पडेल की नाही याचीच कल्पना नाही आणि तरी तुम्ही ते घेत आहात. डोस तुम्हाला कल्पना नाही तरी तुम्ही तो घेत आहात. अगदी खरं. कमी जास्त प्रमाण होत आहे, जास्त वेळ घेत आहात म्हणजे जास्त दिवस घेत आहात किंवा कमी वेळातच सोडता आहात. थोडंसं बरं वाटलं की सोडून दिलं औषध. या सगळ्या प्रकारामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढतोय. आणि त्यामुळे सरकारने सुद्धा हे सांगितलेलं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं घेतलीच नाही पाहिजे. खरंय. नंबर 2, जे फार्मसिस्ट आहेत, ज्यांचं फार्मसी आहे, त्यांनी सुद्धा डॉक्टराच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय हे औषधं दिलीच नाही पाहिजे. पण बरेचदा सर असं जाणवतं की मेडिकलमध्ये माणूस जातो आणि आता शेवटी ते बिझनेससाठीच तिथे आहेत, त्यामुळे एखादा पेशंट म्हणा किंवा माणूस म्हणा इन्सिस्ट करतो की नाही मला हे औषध हवंच आहे. आणि बरेचदा मी बघितलेलं आहे की ते विचारतात ज्यांचं दुकान आहे ते की मला प्रिस्क्रिप्शन दाखवा, डॉक्टरांचं नाव सांगा, आणि ही लोक सांगत नाहीत. मग बरेचदा त्यांना द्यावंही लागतं. तर हे खूप चुकीचं आहे असं वाटतं ना? हो, असं करूच नाही. कारण की आपल्या शासनाने जे नियम केलेले आहेत, जे लॉ आहे, तो सर्व लॉ अबाइडिंग सिटीजन्सनी फॉलो केलाच पाहिजे. खरं. आणि दुकानदारांनी केला पाहिजे, फार्मासिस्टनी केला पाहिजे, आणि सर्व जी जनता आहे आपली, सर्व जनता जनार्दन ज्यांना आपण म्हणतो
त्यांनी सुद्धा हे केलंच पाहिजे. कारण की आपण जर का तसं केलं नाही तर उद्या हेच मॅजिकल ड्रग्ज जे आहेत, जादुई औषधी जी आहेत ती आपल्याला मिळणार नाही, राहणार नाही. त्याकरता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणचंही अँटीबायोटिक घ्यायचं नाही. रादर मी तर म्हणेन की कुठलंच औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, कुठल्याच पॅथीचं. आणि असं पर्टिक्युलरली इकडे अँटीबायोटिक्स बद्दल अजून एक महत्वाचं सांगेल, ते म्हणजे ही औषधी जी आहे ती त्या व्यक्तीलाच कामाला येते किंवा व्यक्तीच्याच उपयोगाची अशी नाहीये. म्हणजे तो व्यक्ती तर त्यांनी बरा होणारच आहे, पण ही धरोहर आहे, म्हणजे ही सर्व समाजाची, पूर्ण जगाकरताची औषधी आहे. ही आपण मिसयूज करून जर का तिला बाद करणार असो तर हे समाजाकरता योग्य नाही. त्यामुळे आपल्याला जबाबदार हे व्हावंच लागेल. बरोबर आहे. तो संदेश मला मुख्यतः द्यायचा आहे. बरेचदा डॉक्टर असं होतं की मागच्या वर्षी मला हीच अशाच प्रकारची सर्दी झाली, असाच ताप आला होता, याच महिन्यात आला होता, मग तेव्हा मला डॉक्टरांनी हे औषध प्रिस्क्राईब केलं होतं, मग आता मी तेच घेतो, कशाला डॉक्टरांकडे जायचं. हा एक जो आहे मानसिक, हा सर्वात मोठा धोका आहे. हा सर्वात मोठा धोका यासाठी आहे की समजा आपण एक साधं निमोनियाचं उदाहरण घेऊया. आता निमोनिया हे आपल्याला डायग्नोज जेव्हा डॉक्टरांनी केलंय आणि आपल्याला त्यामुळे कळालंय की आपल्याला निमोनिया होता, आपल्या घरात कुणाला तरी निमोनिया झालाय, कारण आजार सिव्हिअर असतो, आणि तो व्यक्ती त्याच्याने बरा झाला. बरोबर आहे. आता घरामध्ये आपल्याला माहिती आहे की हे अँटीबायोटिक त्यावेळी दिलं होतं आणि ही व्यक्ती बरी झाली होती. शेजाऱ्याला पुन्हा निमोनिया झाला, तेच आपण औषध मी तर हे दिलं होतं द्यायला जातो. पण इथे एक गोष्ट सर्वजण विसरतात की निमोनिया हा काही फक्त एकाच जंतूनी होणारा रोग नाहीये. निमोनिया करायला कमीत कमी 25-30 वेगवेगळे जीवाणू आहेत जे निमोनिया करू शकतात. आणि हे प्रत्येक जीवाणू वेगळ्या वेगळ्या अँटीबायोटिक्सनी मारले जातात. मग जोपर्यंत तुम्हाला कोणत्या जीवाणूमुळे निमोनिया होतोय हे माहितीच नाही तर तुम्ही अँटीबायोटिक्स वापरूच कसं शकता. आणि हे करण्याकरता स्पेशलाइज्ड डॉक्टर्स असतात, मायक्रोबायोलॉजिस्ट असतात, ज्या विषयाचा मी प्राध्यापक आहे, जे निमोनिया ज्याच्यामध्ये स्फुटम म्हणतो, म्हणजे जो आपल्याला बेडक्या म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये, त्याच्यामधनं आम्ही हे शोधून काढतो की कोणता जीवाणू हे निमोनिया त्या व्यक्तीमध्ये करताय आणि तो जीवाणू कोणत्या अँटीबायोटिकला सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे कोणत्या अँटीबायोटिकने तो मारला जाणार आहे, हे आम्ही आमच्या प्रयोगशाळेमध्ये तपासतो. आणि मग आम्ही जो ट्रीटिंग डॉक्टर आहे, क्लिनिशियन आहे, त्याला सांगतो की तू हे जर का वापरलंस तर तुझा रोगी बरा होणार आहे. आणि त्याच्या बेसिसवरती फिजिशियन प्रिस्क्राईब करतात तो अँटीबायोटिक. त्यामुळे तुम्ही जेव्हा आधीच अँटीबायोटिक देत आहात तेव्हा तुम्हाला याची पूर्णपणे कल्पना नाहीये की कोणत्या जीवाणूने ते इन्फेक्शन होत आहे आणि तो कशाला सेन्सिटिव्ह आहे. याच्यासाठीच कदाचित डॉक्टर बरेचदा एखाद्या आजारासाठी रक्त तपासणी करायला लावतात किंवा बाकीच्या तपासण्या करायला लावतात. अगदी बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर का टायफॉइड आहे तर त्याच्या रक्तामध्ये टायफॉइडचा जंतू आहे की नाही हे आपल्याला ब्लड कल्चरवरनं तपासावं लागतं. किंवा एखाद्याला जर का लघवीचा त्रास आहे, म्हणजे त्याला जळजळ होतीये लघवी, आणि इकडे एक महत्वाचं सांगतो की प्रत्येक स्त्रीला तिच्या लाईफमध्ये एकदा ना एकदा तरी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे होणारच आहे. नक्कीच. आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की तुम्ही कोणतंही अँटीबायोटिक मनाला येईल किंवा दुसऱ्याने केल्यामुळे आज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये सुद्धा रेझिस्टन्सचं प्रमाण वाढलेलं आहे. अरे बापरे. तर हे मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्समुळे जे एक साधी गोळी तुम्ही एक डोस घेतला, जो डॉक्टरांनी सांगितलं कम्प्लीट केला, त्यांनी बरे होत होता, आज ते होऊ शकत नाहीये. म्हणजे जो हा त्रासदायक आणि अतिशय दुखणारा आजार आहे, जो एका साध्या अँटीबायोटिकने ट्रीट होत होता, तो आता ट्रीट होऊ शकत नाहीये. अरे बापरे. इथे तर तुम्हाला तो त्रास होतोय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये, मात्र निमोनियामुळे तर मृत्यू होऊ शकेल. त्यामुळे असे खेळ कोणी करू नये. आणि प्रत्येक आपल्या शरीराचा जो भाग आहे तो एकामेकांशी कुठल्या ना कुठल्या प्रकाराने जोडला गेलेला असतो. सो एका भागातला जो व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे तो दुसरीकडे जाऊनही कुठल्या प्रकाराने त्रास देऊ शकतो. सर असं होतं कधी? होतं ना. आता फॉर एक्झाम्पल एक साधं उदाहरण, पुन्हा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचं उदाहरण देतो. अगदी आपल्या आतड्यांमध्ये, पोटामध्ये म्हणून विविध जीवाणू राहत असतात. आता हे जीवाणू जर का आपल्या युरिनरी ट्रॅक्टमध्ये गेले, तिथे राहत जेव्हा असतात तेव्हा ते काहीच करत नाहीयेत. मात्र ज्या क्षणी ते युरिनरी ट्रॅक्टमध्ये जातील तेव्हा तिकडे इन्फेक्शन करणार आहेत.
बरोबर आहे. म्हणजे तोच जीवाणू जो एके ठिकाणी शरीरामध्ये तुम्हाला काहीही त्रास देत नाहीये, तोच दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्रास देऊ शकतो. तर अजून एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे इन्फ्लुएन्झाचं घेऊन टाकू आपण. आता इन्फ्लुएन्झा जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा तो पूर्ण श्वासनलिकेमधून आतमध्ये जाऊन लंग्स पर्यंत इन्फेक्ट केलेला असतं. आणि त्या लंग्स म्हणजे पूर्ण जी आपली इम्युन सिस्टीम तिकडे असते, या पूर्ण नाकापासून ते लंग्स पर्यंत आपल्याकडे इनेट इम्युन मेकॅनिझम्स आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपले सगळे सेल्स जे आहेत तिकडे, जे सगळ्या पेशी आहेत, त्यांना एक म्युकस कव्हरिंग असतं, एक चिकट कव्हरिंग असतं, ज्यामुळे बाहेर नेणारी वस्तू डायरेक्टली आपल्या सेल्स पर्यंत जाणार नाही, सेल्स पर्यंत जाणार नाही. आणि वर त्यांना एक केसासारखे एक अपेंडेज असतं, आणि ते सतत तो जो चिकट पदार्थ आहे तो लंग्सच्या आतमधून बाहेर आणत असतात. त्याला एस्केलेटर इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे आपण मॉलमध्ये बघतो ना एस्केलेटर, तशाच प्रकारचं. म्हणजे कोणताही विषाणू तिकडे जाऊन पडला, जीवाणू पडला, तर तो त्या म्युकस मध्ये अडकेल आणि आपले सेल्स त्याला बाहेर फेकून देतील. इतकी सुंदर अशी मेकॅनिझम आपल्याकडे आहे. बरोबर. म्हणजे कधी कधी सर्दीमध्ये जे आपल्याला कफ पडतो तर ते सुद्धा कदाचित ते जीवाणू विषाणू बाहेर टाकण्याचेच प्रकार, ते आपली प्रकारच असतो. आपल्याला जो खोकला येतो, आपल्याला जी शिंक येते, ही या कारणास्तवच येत असते. आणि आता कसं होतं की जर का आपल्या विषाणूनी तिकडे इन्फेक्शन केलं, म्हणजे इन्फ्लुएन्झानी केलं किंवा इव्हन करोना व्हायरसनी केलं, तर त्या सेल्सच्या ऍक्टिव्हिटीज बंद पडतात. आणि त्यामुळे हे जे एस्कॅलेटर आहे हे काम करणं बंद करतं. आणि मग जे जीवाणू तुमच्या घशामध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन करू शकतात. म्हणजे तुम्ही जे मला विचारत होते की यांनी जागा बदलली तर काय होईल, तर घशामध्ये राहणारे जर का जागा बदलून तुमच्या लंग्समध्ये गेले तर तुम्हाला न्यूमोनिया करतील. असं बरोबर. डॉक्टर, अजून एक प्रश्न. आता तो आपण जे इन्फ्लुएन्झा बद्दल बोलतोय, तर फ्लू किंवा सर्दी हे जे आजार आहेत याच्यासाठी अँटीबायोटिक्सची गरज असते का, प्रतिजैविकाची गरज असते का खरंच? इथे आता जरा समजून घेऊया आपण. हा आहे एक विषाणू. या विषाणूंना जीवाणूंच्या विरुद्ध जे अँटीबायोटिक्स आहेत ते काहीच करणार नाहीत. बरं. कारण त्यांचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शनच वेगळे आहेत. त्यामुळे जर का तुम्ही असं म्हणाल की आम्ही इन्फ्लुएन्झा किंवा कोरोना हा अँटीबायोटिकनी ट्रीट करू, तर ते चुकीचं आहे. आता इन्फ्लुएन्झा करता अँटीव्हायरल्स उपलब्ध आहेत. टॅमीफ्लू आपण म्हणतो. टॅमीफ्लू आहे. तर तिथे टॅमीफ्लू घेणं योग्य आहे. आणि मी आताच तुम्हाला सांगितलं की इन्फ्लुएन्झाच्या इन्फेक्शन नंतर तुमची इम्युन सिस्टीम डाऊन झालेली असते आणि मग बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायचे चान्सेस आहेत. मग अशा वेळी ही शक्यता होऊ नाही इन्फेक्शनची, म्हणून त्याचा अभ्यास करून जर का एखाद्या फिजिशियननी हे औषध दिलं तर त्याला ते कारण असतं. ट्रीटमेंट शक्यच नाही आहे एखाद्या व्हायरस इन्फेक्शनची अँटीबॅक्टेरियल ड्रग्सनी. बरोबर. आणि म्हणून ह्याच्यासाठी मला वाटतं प्रेक्षक हो, कधीही औषध घेताना हे वैद्यकीय सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या ॲडवाईस शिवाय घेऊ नाही, हे आपल्याला डॉक्टरांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि आपण ह्याचं पालन केलंच पाहिजे मला वाटतं. डॉक्टरांनी हा खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे. बरेचदा पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना असं वाटतं की चला आता डॉक्टरांकडे गेलोय ना, या टेस्ट करा, त्या टेस्ट करा, हे औषध घ्या, खूप मोठी लिस्ट सांगतील. पण मला असं वाटतं आजार तुमचा कसा आहे, तुम्ही किती तक्रारी करताय त्याच्यावरती औषधं किती देताय ते अवलंबून असतं. डॉक्टर्स जे आहेत ते प्रिसाइज डायग्नोसिस करायचा प्रयत्न करतात. कारण की एकच प्रकारचं, मी एक साधं उदाहरण तुम्हाला दिलं होतं, निमोनियाचं दिलं होतं उदाहरण, ज्याच्यामध्ये कितीतरी बॅक्टेरिया जे आहेत ते इन्फेक्शन करू शकतात. डॉक्टर, या संदर्भात आपण अजून चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी प्रेक्षक हो, घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि आरोग्य संपदा या कार्यक्रमात प्रतिजैविकांचा प्रतिरोध याविषयी आपण भरपूर चर्चा करणार आहोत डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्याशी छोट्याशा विश्रांतीनंतर. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतीनंतर. आणि विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्याशी प्रतिजैविकांचा प्रतिरोध या संदर्भात. डॉक्टर, आपण जे मगाशी बोललो की न्यूमोनिया हे जे इन्फेक्शन आहे ह्याच्यासाठी अँटीबायोटिक्स किंवा अँटीमायक्रोबियल यांचा कसा पद्धतीने वापर करतो, तर ते तुम्ही सांगत होतात प्रेक्षकांना. तुम्हाला मी हे सांगितलं होतं की बरेच वेगवेगळे बॅक्टेरिया न्यूमोनिया करू शकतात. तर मग कोणता जीवाणू हे करतो आहे हे कसं आपण ओळखून काढू, तर तिथे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की स्पुटम किंवा ज्या बेडक्या येतात त्याचा आम्ही अभ्यास करतो. तर या बेडक्यांमध्ये किंवा स्पुटममध्ये हे बॅक्टेरिया असतात. आणि हे बॅक्टेरिया आम्ही आमच्या लॅबोरेटरीजमध्ये
त्यांची वाढ करतो. म्हणजे त्याचं सॅम्पल घ्यावं लागतं. हां, पेशंटकडनं आपल्याला ते सॅम्पल घ्यावं लागतं आणि ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये एक मीडिया असतात ज्याच्यामध्ये त्यांची वाढ होऊ शकेल. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना वाढवतो. आणि त्यांची वाढ झाल्यावरती कोणता जीवाणू आहे हे आम्ही ओळखू शकतो. अच्छा. आणि इथेच काही तो शोध थांबत नाही, कारण की आपल्याला अल्टिमेटली पेशंटला ट्रीट करायचं आहे आणि कोणता अँटीबायोटिक द्यायचं हे पण ठरवायचं आहे. बरोबर. त्याकरता आम्ही अजून एक टेस्ट करतो ज्याला अँटी मायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग म्हणतात. अच्छा. म्हणजे आम्ही काय करतो की वेगवेगळे अँटीबायोटिक्स जे आपल्याला माहिती असतं, कारण की आता हा जीवाणू तर आम्ही ओळखलेला आहे, मग आपल्याला हे माहिती असतं की हा जीवाणू सहसा कोणत्या अँटीबायोटिक्सनी ट्रीट होणार आहे हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे मग तो त्याला त्या अँटीबायोटिकला तो सेन्सिटिव्ह आहे की नाही, म्हणजे त्याच्याने तो मरणार आहे की नाही हे बघण्याकरता आम्ही टेस्ट करतो. अच्छा. आणि त्यावरनं मग आम्हाला अक्षर लक्षात येतं की काही अँटीबायोटिक्सला किंवा अँटीमायक्रोबियल्सला तो रेझिस्टंट आहे, म्हणजे त्याच्या वापराने काहीच पेशंटला फायदा होणार नाही. अच्छा. आणि काही अँटीबायोटिक्सला तो सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे हे औषध दिल्यावरती त्याचा नाश होईल. अच्छा. मग ही गोष्ट आम्ही जी आहे ती फिजिशियनला सांगतो आणि मग फिजिशियन जे आहे ते औषध त्याला प्रिस्क्राईब करतो, ज्याने तो जीवाणू मारला जातो आणि मग त्याचा निमोनिया बरा होतो. बरोबर आहे. तेव्हाच पेशंटला बरं वाटू शकतं. पण या साधारण सगळ्या प्रक्रियेसाठी किती वेळ जातो म्हणजे टेस्ट करण्यासाठी? 48 तास. बरोबर. मग याकरता आपण काय करत असतो की आपण आधीच आपल्याकडे डेटा आहे की निमोनिया हे या जीवाणूंनी होतात. ओके. हे जीवाणू या प्रकारच्या अँटीबायोटिकला सेन्सिटिव्ह असतात. बरोबर. म्हणून मग आधी सॅम्पल घेतलं जातं आणि मग हा 48 तासाचा वेळ वाया घालवण्यात काहीच पॉइंट नसतो. त्यामुळे आधीच्या अभ्यासावरती जे निष्कर्ष निघालेले असतात त्याच्या बेसिसवरती ट्रीटमेंट स्टार्ट केलं जातं. अच्छा. याला आम्ही एम्पेरिकल ट्रीटमेंट असं म्हणतो, जे आधीच्या अभ्यासावरती बेस्ड आहे. हे तर सुरू करतोच अँटीबायोटिक. आणि मग त्यानंतर ही जी सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग आहे त्याच्यामध्ये जर का तोच अँटीबायोटिक उपयोगी आहे असं आपल्याला दिसलं तर तोच अँटीबायोटिक पुढे चालू ठेवतो, नाहीतर मग आपल्याला अँटीबायोटिक बदलावं लागतं. एक्झॅक्टली. सर, मी आता तुम्हाला हेच विचारणार होते की डॉक्टर म्हणून काम करताना बरेचदा असं आपल्याला दिसतं की एखादं औषध एखाद्या पेशंटला उपयोगी नाही पडत आहे, पण हे जे तुम्ही सांगत होतात की टेस्ट करावी लागते, त्याच्यासाठी 48 तासाचा अवधी आवश्यक असतो किमान, तर तोवर तर काहीतरी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे असते. मग बरेचदा असं होतं की पेशंटला आज एक अँटीबायोटिक लिहून दिलंय किंवा एखादं औषध लिहून दिलंय आणि 2-3 दिवसांनी अचानक त्याचा काही उपयोग होत नाहीये हे जेव्हा जाणवतं तेव्हा ते बदलून दिलं जातं. मग पेशंटचा कधी कधी गैरसमज होतो की हे काय आहे, मी काय प्रयोग करण्यासाठी आहे का? तर याबद्दल तुम्ही काय अनुभव सांगाल तुमचे? नाही, त्याकरता मी पुन्हा एकदा तेच मी रिट्रेट करेल की ते काही कारणास्तव असतं आणि ते पेशंटच्या भल्या करताच असतं. एम्पेरिक ट्रीटमेंट मी जे म्हटलो ती सर्वात महत्वाची आहे, जी इनिशियली तुम्ही अँटीबायोटिक ट्रीटमेंट चालू केलेलं आहे. मात्र तो उपयोगी आहे की नाही हे तर पेशंटच्या सिम्पटम्सवरून कळणारच आहे. मात्र 48 तासामध्ये मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट नंतरही हे कळणार आहे की तेच अँटीबायोटिक आपल्याला द्यायचं आहे की आपल्याला अँटीबायोटिक बदलायचं आहे. हा जो बदल केलेला आहे अँटीबायोटिक मध्ये तो एक शास्त्रीय कारणाने केलेला आहे आणि पेशंटच्या भल्याकरताच केलेला असतो. तो काही कोणी त्याच्यावरती मुद्दाम केला असं नसतो. बरेचदा असंही होतं ना डॉक्टर की एखादं औषध 6-7 दिवस थोडंसं बरं वाटतं पण आजार पूर्ण बरा होत नाही, मग एखादा त्यातला जो कंटेंट असतो औषधामधला किंवा त्या गोळीमधला तर तो एखादा वाढवून जर पेशंटला बरं वाटेल का असं डॉक्टरांना वाटतं, तेव्हाही ते औषध बदलून दिलं जातं ना? औषध बदलायला कारण पेशंट रिस्पॉन्ड करत नसेल तरच असतो. बरं. आणि ऍडिशनल सुद्धा दिलं जातं, ते त्याकरताच दिलं जाऊ शकतं जेव्हा रिस्पॉन्स येत नाही आहे. आणि प्रयोगशाळेमध्ये आपल्याला हे दिसलं आहे की काही रेझिस्टन्स आहे किंवा कसं आहे याच्याशिवाय औषधं बदलली जात नाहीत. पूर्णच्या पूर्ण डोस कंप्लीट करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. कारण बेसिकली काय होतं की काही 1-2-4 पहिले डोस घेतल्यावरती पेशंटला बरं वाटायला लागतं, कारण की बहुतांशी जीवाणूंचा नाश झालेला असतो शरीरामध्ये. आणि यावेळी औषधी बंद करणं हे सर्वात जास्त धोकेदायक आहे, कारण की आपल्या शरीरातले सर्व बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू काही मारले गेलेले नाही आहेत आणि तुम्ही डोस बंद केलेला आहे, त्यामुळे असे जीवाणू जे रेझिस्टंट झालेले आहेत ते अजून जास्त जोर चित्रपटात म्हणतात ना, पलट के वार करेंगे. अगदी खरं, अगदी खरं, तसंच होतं. पण मग बरेचदा असंही होतं की एखादा आजार उलटतो
हे जे डॉक्टरांनी दिलेलं 7 दिवसाचा डोस आहे, 5 दिवसाचा डोस आहे, तो 2च दिवस घेतला, 3च दिवस घेतला, बंद केला आणि मग तो आजार उलटला, तर ते कितपत धोकादायक असतं? ते धोकेदायक यामुळे आहेत कारण की आता जो झालेला आजार आहे तो रेझिस्टंट बॅक्टेरियाने झालेला आहे. बरं. त्यामुळे आधी जो अँटीबायोटिक आपण वापरलेला आहे तो इथे आता कामाला येईलच असं नाहीये, त्यामुळे येणारच नाही मेनली. आणि दुसरा एक धोका जो निर्माण होतो तो असा आहे की सुरुवातीला वापरले गेलेले अँटीबायोटिक्सची किंमत कमी असायची शक्यता असते आणि जेव्हा तुम्ही हायर अँटीबायोटिक्स ज्यांना आपण म्हणतो त्यांना जर का तुम्ही वापरायला लागलात तर त्याची किंमत सुद्धा जास्त असते, त्याचे डोसेस सुद्धा जास्त असतात. त्यामुळे जो तुमचा कमी पैशात आजार बरा होणार होता तो अजून अधिकच्या रेझिस्टंट बॅक्टेरियाने झाल्यामुळे त्याला तुमचं ट्रीटमेंट कॉस्ट सुद्धा वाढतोय आणि त्याच्याने अल्टिमेटली नुकसानच जास्त होत आहे आपल्या सगळ्यांचं. खरंय. म्हणजे डॉक्टर, मला असं वाटतं आपण जे मुद्दा बोलतोय की कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, पण त्यांनी जो सल्ला दिलेला आहे तो पूर्णपणे पाळणं खूप गरजेचं आहे या अँटीबायोटिक्सच्या बाबतीत. तर हा मुद्दा आपण पुन्हा अजून चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, या वळणावर आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांच्याशी प्रतिजैविकांचा प्रतिरोध याविषयी अजून चर्चा करणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात प्रेक्षक हो आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत प्रतिजैविकांचा प्रतिरोध या विषयावर आणि आपले तज्ज्ञ डॉक्टर आहेत बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथले सूक्ष्म जीवशास्त्र विभाग प्रमुख, उपाधिष्ठाता आणि प्राध्यापक डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर. डॉक्टर, ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो की अँटीबायोटिक्सचा वापर हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का की जर अँटीबायोटिक्स जास्त घेतलं गेलं किंवा त्याचा वारंवार वापर झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात शरीरावर, हे आपल्याला सांगायला पाहिजे. एक इकडे एक महत्त्वाचा पॉइंट क्लॅरिफाय करायचा होता. बरेचदा असं बोललं जातं की अँटीबायोटिक्स घेतल्यावरती तुम्ही त्या औषधाला रेझिस्टंट व्हाल. बर. तर अँटीबायोटिक्सला ह्युमन बिईंग्स रेझिस्टंट होत नसतात. बर. अँटीबायोटिक्सला बॅक्टेरिया रेझिस्टंट होत असतात. बरोबर. हा एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांना घेतला. त्यामुळे इन्फेक्शन झाल्यावरती डॉक्टरच्या सल्ल्यांनी तुम्हाला अँटीबायोटिक्स घ्यायचेच आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं बोलण्याआधी जे चाललं होतं की लहान मुलांमध्ये अँटीबायोटिक्सचं काय असं चाललं होतं. तर लहान मुलांमध्ये अँटीबायोटिक्स हे त्यांच्या जीवघेण्या आजाराकरता देणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की जास्त अँटीबायोटिक्स कारण नसताना अँटीबायोटिक्स दिले गेले तर काय होईल. तर इथे जी नवीन संकल्पना आहे ती एक वेगळी संकल्पना आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की बॅक्टेरिया हे आपल्याला त्रास देण्याकरताच आहेत, पण तसं नाही आहे. आपल्या शरीरामध्ये असे सुद्धा बॅक्टेरिया राहतात जे आपल्याला मदत करत असतात, जे आपला एक भाग म्हणून राहत असतात आणि आपल्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीमला सुदृढ करण्याकरता काम करत असतात, आपले विचार चांगले ठेवण्याकरता करत असतात. हे ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. याला एक नवीन फील्ड आहे ज्याला मायक्रोबायोम असं म्हणतात. मायक्रोबायोम म्हणजेच तुमच्या पोटामध्ये असलेले सगळे बॅक्टेरिया जेव्हा एकत्रित तुम्ही त्यांच्याकडे पाहाल, त्यांच्या जनुकांना एकत्रित तुम्ही त्यांना पाहाल, तेव्हा त्याला मायक्रोबायोम असं म्हणतात. आणि हे सर्व अतिशय उपयुक्त असे बॅक्टेरिया असतात. ते त्या बाळाची इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्याकरताही अतिशय उपयोग असतात. बरोबर. आणि बरेचसे बॅक्टेरिया तिकडे जे ते आईच्या दुधामुळे येत असतात आणि एक नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणून येत असतात. असा अभ्यासांती दिसलेला आहे की सिझेरियन सेक्शन नंतरचे बाळ आणि नॉर्मल डिलिव्हरी नंतरचे बाळ यांच्या मायक्रोबायोम मध्ये फरक असतो. आता हेच अजून थोडं पुढे नेलं तर जर का अँटीबायोटिक्सचं ट्रीटमेंट खूप अर्ली लाईफ मध्ये करावं लागलं, काही कारणास्तव करावं लागतं आणि तुम्ही जसं म्हटलात तसं मिसयूज पण होतो, म्हणजे अतिवापर वापर पण होतो बरोबर, जो सल्ल्याशिवाय घेतला गेलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या पोटातलं असलेलं मायक्रोबायोम जे आहे ते मॉडिफाय होतं, चेंज होतं आणि इम्युन सिस्टीम डेव्हलप व्हायला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि मग अशा लोकांमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स हे जास्त असतात.
तर मायक्रोबायोम सुद्धा चेंज होणं हे मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्समुळे होऊ शकतं. त्यामुळे लहान मुलांमध्ये जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक्स देत आहात तेव्हा फक्त तुम्हाला वाटलं होतं म्हणून देऊन टाकलं, हे अँटीबायोटिक घेऊन टाका असं कोणीही सांगतं आणि घेतो आपण ते घेतो, हे बिलकुल अवॉइड करणं आहे. त्याला आता मी सांगितल्याप्रमाणे 2 कारण आहेत. एक तर बरोबर अँटीबायोटिक दिलं गेलं नाही तर मृत्यू संभवतो, आणि जर का अननेसेसरीली खूप जास्त अँटीबायोटिक्स विदाऊट रिझन घेतली गेली तर आपलं मायक्रोबायोम जे आहे ते बिघडतं आणि त्यामुळे मुलाची वाढ सुद्धा खुंटू शकते, वेगळ्या प्रकारे होऊ शकते, ॲलर्जिक रिॲक्शन्स वाढू शकतात. त्यामुळे अँटीबायोटिक्सची खेळ करू नये किंवा जास्त प्रमाणात ते दिलं जाऊ नये. डॉक्टर, एक असा समज आहे की काही आई वडील मुलांना वॅक्सिनेशन आपण जे म्हणतो लहानपणापासून म्हणजे अगदी 0 डे पासून 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत जोपर्यंत मुलांची इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती डेव्हलप होत असते तोपर्यंत दिलं जातं. तर वॅक्सिनेशन देण्याच्या वेळेला काही वेळेस निष्काळजीपणा केला जातो की ठीक आहे आज नको द्यायला, पुढच्या वर्षी देऊ, आज वेळ नाहीये म्हणून नंतर देऊ. तर हे कितपत योग्य आहे आणि वॅक्सिनेशन आम्हाला कुठं होतं, आमच्या लहानपणी कुठं होतं, आम्हाला कधी काही त्रास झाला नाही असंही काही पेरेंट्स म्हणताना दिसतात. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? वॅक्सिन्स हे सगळ्या सायंटिस्ट वर्ल्डनी, मेडिकल सायंटिस्ट वर्ल्डनी एक देणगी दिलेली आहे मनुष्याला. बर, या लेवलला मी जाऊन सांगू शकतो, माझी तशी इच्छा आहे सांगायची की वॅक्सिन्सनी पूर्ण जग बदललेलं आहे. आणि जे लहान मुलं अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत पण जगायचं नाही, इव्हन 1 वर्षापर्यंतही जगत नव्हतं, असे बरेचसे आजार जे आहेत आपण कंट्रोलमध्ये जे घेतलेले आहेत ते केवळ आणि केवळ वॅक्सिन्सनी घेतलेले. देवीसारखा रोग आता या भूतलावरच नाही, याच्यापेक्षा महामारी होती आणि आपण आमच्या वयाच्या लोकांनी सगळ्यांनी देवीचं वॅक्सिन घेतलेलं आहे. आणि संपूर्ण एक व्हायरस, एक रोग या पृथ्वीवरनं निघून गेला, याच्यापेक्षा मोठं अजून सक्सेसफुल स्टोरी काय? तर एवढे मोठे सक्सेस स्टोरीज आहेत. BCG वॅक्सिन आपण घेतो, DPT वॅक्सिन आपण घेतो, आणि आपल्या देशामध्ये तर हे वॅक्सिनेशनचा जो ड्राईव्ह आहे तो अति उत्कृष्ट असा एक वॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे. त्याने आपल्याला खूप फायदा झालेला आहे आणि त्यामुळे वॅक्सिन घेणं हे खूप जरुरी आहे. आता अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सच्या संदर्भात आपण वॅक्सिनेशन वरती येऊया. आता BCG वॅक्सिन घेतल्यावरती चान्सेस ऑफ गेटिंग ट्युबरक्लोसिस हे कमी होतात. आता आपल्याला माहिती आहे की ट्युबरक्लोसिस सारखा जो रोग आहे त्याच्यामध्ये आधी तर तो रोगच भयानक आहे, त्याला ट्रीटमेंट पूर्णपणे उपलब्ध आहे. मात्र आता त्याच्यामध्येही XDR ट्युबरक्लोसिस, MDR ट्युबरक्लोसिस अशा पद्धतीचे जीवाणू म्हणजे ट्युबरकल जंतू जो आहे तो आता रेझिस्टंट व्हायला लागलेला आहे. आणि मग अशा वेळी डेथचं प्रमाण जे आहे ते वाढणार. त्यामुळे जर का बाळाला तुम्ही आधीच वॅक्सिनेट करून टाकलेलं असेल तर तुम्हाला हा रोग व्हायची शक्यताच नाहीये आणि पुढे तुम्हाला त्या रेझिस्टन्सचा जो प्रॉब्लेम येऊ शकेल तो येणारच नाही. म्हणजे वॅक्सिनेशन वुड प्रिव्हेंट दॅट. बरोबर आहे. डॉक्टर, या ठिकाणी अजून एक मला शंका आहे की वॅक्सिनेशन देतात म्हणजे नेमकं काय करतात? कारण बऱ्याच जणांना अजून त्याच्याबद्दल शंका आहे. तर नक्की काय केलं जातं? काही जण म्हणतात आम्हाला हे वॅक्सिनेशन लहान मुलांना दिलं तर ताप येईल, मग ते म्हणजे बरोबर नाही झालं. तर या संदर्भात थोडंसं उलगडून सांगा ना. ताप आला नाही तर ते वॅक्सिन बरोबर नाही, बरं, या लेवलचं स्टेटमेंट मी करायची माझी इच्छा आहे. मी जरा समजून सांगतो याच्यामध्ये काय होतं. कोणत्याही व्यक्तीला एखादं इन्फेक्शन झालं तर आपल्या शरीरामध्ये एक इम्युन सिस्टीम असते. या इम्युन सिस्टीमचं काम असं असतं की बाहेरनं आलेला कोणताही धोका जीवाणूंच्या रूपात, विषाणूंच्या रूपात याला परतवून लावायचा आहे. आणि असं करत असताना चान्सेस ऑफ डेथ सुद्धा आहेत. म्हणजे इन्फेक्शन झालं तर तुमचा मृत्यू पण होण्याचा चान्सेस आहेत. बॉडी जर का रिॲक्ट केलं बरोबर, इम्युन सिस्टीमने जर का या विषाणूला किंवा जीवाणूला मारलं तर तुम्ही इम्युन होऊन जाणार आहात. मग इम्युन होऊन जाणार म्हणजे काय? तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये इनफ अँटीबॉडीज तयार केलेल्या आहेत, तुमच्या शरीरामध्ये इनफ सेल्स म्हणजे पेशी तयार केलेल्या आहेत. अँटीबॉडीज म्हणजे थोडेस आपण सोप्या भाषेत त्यांना शरीरातले सैनिक असं पण म्हणू शकतो ना. सैनिक म्हणण्यापेक्षा एक मॅजिक मॉलिक्यूल म्हणू. बरं, एक मॅजिक मॉलिक्यूल म्हणू. अशी एक गोळी की जी तुम्ही एके ठिकाणी फायर करता आणि ती बरोबर जाऊन त्या बॅक्टेरियालाच किंवा व्हायरसलाच लागते. एवढी सुंदर ती गोळी आहे, इतकी छान आहे. इन ॲडिशन आपल्याकडे एक सेल्युलर इम्युनिटी पण असते. विषाणूंच्या विरुद्ध किंवा जे बॅक्टेरिया ट्युबरक्लोसिस सारखे आहेत त्यांच्या विरुद्ध ही सेल मिडिएटेड इम्युनिटी जास्त महत्वाची असते.
जे बॅक्टेरिया सेल्सच्या बाहेर राहतात, समजा एक स्टॅफिलोकोकस आहे, निमोकोकस आहे, यांच्या विरुद्ध अँटीबॉडीज जास्त उपयुक्त असतात. पण जेव्हा इन्फेक्शन होतं तुम्हाला, तेव्हा जर का तुम्ही त्यातनं बरे झालात तर तुमची इम्युन सिस्टीम मेमरी सेल्स तयार करते. मेमरी सेल्स म्हणजे असे इम्युनॉलॉजिकल सेल्स की जे पुन्हा एकदा हाच विषाणू किंवा जीवाणू शरीरात आला तर त्याला लवकर ओळखेल आणि जास्त प्रमाणामध्ये रिॲक्ट करेल. म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन जरी झालं तरी तुमच्या शरीराला कोणती क्षती पोहोचली नसल्याने तुम्हाला रोग झाला होता की नाही हेही कळणार नाही. म्हणजे वॅक्सिनेशन्स हे काम करतात. हे मी रोगामुळे काय होतं ते सांगितलं, पण इथे मी तुम्हाला हाही महत्वाचा मुद्दा सांगितला की यात मृत्यू होऊ शकतो. बरोबर आहे. मग आता वॅक्सिनेशन मध्ये आपण काय करतो की त्याच विषाणूचे किंवा जीवाणूचे अंश आपण घेतो. म्हणजे ते आपण आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रेनिंग करता देतो आहोत. मात्र तो विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरामध्ये त्याची वाढ होऊन आपल्याला क्षती होणार नाहीये. इतपतच. किड वॅक्सिन मध्ये तर तो मेलेला जंतू टाकू, लाईव्ह वॅक्सिन मध्ये असा जंतू टाकू की जो काहीच त्रास देणार नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला होतं काय की इम्युन सिस्टीमचं ट्रेनिंग तर होत आहे, मेमरी सेल्स तर बनत आहेत, मात्र मृत्यूचा चान्स नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे इम्युनायझेशन हे शरीरामधली जी नॅचरल कॅपॅबिलिटी आहे तिचाच वापर करतो आहे, पण शरीराला त्रास न होता मृत्यूचा चान्स न ठेवता तुम्हाला इम्युन करतोय. त्यामुळे वॅक्सिनेशन हा एक खूप मार्वलस आणि अतिशय सुंदर अशी टेक्निक आहे आपल्याला प्रिव्हेन्शनची. बरोबर आहे. डॉक्टर, इथे ना मला कोरोना विषयी बोलण्याची खूप इच्छा होतीये, परंतु प्रेक्षक हो, या विषयावर आपण अजून बोलणार आहोत डॉक्टर राजेश कार्यकर्ते सरांशी. प्रतिजैविकांचा प्रतिरोध हा आज आपला विषय आहे. या ठिकाणी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपला विषय आहे प्रतिजैविकांचा प्रतिरोध आणि आपले एक्सपर्ट डॉक्टर आहेत डॉक्टर राजेश कार्यकर्ते सर. डॉक्टर, ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो वॅक्सिनेशन संदर्भात, तर तेव्हाच मी तुम्हाला म्हटले होते की कोरोनाविषयी मला तुम्हाला विचारायचं आहे. कोरोनाचं आता वॅक्सिनेशन आलेलं आहे, बऱ्याच लोकांनी, विशेषतः डॉक्टर्सनी किंवा या लोकांनी घेतलेलं आहे. तर या संदर्भात तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की काही जणांच्या मनात आहे शंका की मी हे वॅक्सिनेशन घेऊ का नको, इतके दिवस वॅक्सिनेशन नव्हतं म्हणून घाबरत होते लोक, आता वॅक्सिन आलंय तरी पण घाबरतायत, तर याबद्दल काय सांगाल? जनरल वॅक्सिन बद्दल मी तुम्हाला सांगितलंच होतं की एखादा रोग होऊन इम्युन होणं हे धोकेदायक आहे, कारण त्यात मृत्यू होऊ शकतो. मात्र वॅक्सिनमुळे जर का तुम्ही इम्युन झालात तर डेथचा चान्सेस ॲज कम्पेअर्ड टू ऍक्च्युअल डिझीज हे अतिशय नगण्य आहे किंवा नाहीच आहे, असं खूप कमी असतं. त्यामुळे वॅक्सिन घेऊन स्वतःला प्रोटेक्ट करणं हे इन्फेक्शन होऊन स्वतःला प्रोटेक्ट करण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं. नक्कीच. हो. त्यामुळे वॅक्सिन घेणं हे अतिशय जरुरी आहे. आपल्याला पूर्ण 2020 हा कोरोनाच्या विरुद्ध काहीतरी आपल्याला हातामध्ये असावं, आपण कधीतरी कशाने तरी प्रोटेक्ट व्हावं या विवंचनेमध्ये गेला. आणि 21 मध्ये आपल्याकडे वॅक्सिन आलेलं आहे. हे वॅक्सिन सर्वांनी घेतलंच पाहिजे. आणि अर्थात तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तिकडे जे डॉक्टर्स असणार आहेत ते त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं समजून सांगतीलच. त्यामुळे आधीच हे वॅक्सिन मला काही कामाचं नाही किंवा यांनी मला काहीतरी त्रास होईल असा विचार करून न घेणं हे बिलकुल योग्य नाही. माझं असं म्हणणं आहे, काही लोकांनी आपण आता वॅक्सिन्स देतो आहोत, आम्ही स्वतः वॅक्सिन घेतलेलं. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी स्वतः कोरोनाचं वॅक्सिनेशन घेतलेलं आहे आणि ते आपल्याशी आज खूप दिलखुलासपणे गप्पा मारत आहेत. हे खूप महत्वाची आणि सक्सेसची एक गोष्ट आहे. डॉक्टर, हे खूप महत्वाची गोष्ट आहे खरंच. आपलं आधी जेव्हा बोलणं चाललं होतं तेव्हा तुम्ही असंही म्हटलं होतात की वॅक्सिनच्या साईटमध्ये थोडं दुखेल किंवा ताप येईल तर काय, ताप आला तर माझं असं म्हणणं आहे की जर का तुम्हाला थोडंसं दुखलं नाही किंवा तुम्हाला तापच आला नाही तर तुम्हाला वॅक्सिन दिलं गेलं की नाही याच्याबद्दल शंका उत्पन्न होईल. म्हणजे नुसतंच पाणी दिलंय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एखादी फॉरेन वस्तू, एखादी बाहेरची गोष्ट तुमच्या शरीरामध्ये टाकता आहात आणि तर शरीराची इम्युन सिस्टीम ही ऍक्टिव्ह आहे, ती हा प्रयत्नामध्ये असणारच आहे की ही बाहेर आलेल्या गोष्टीचा नाश केला पाहिजे. आणि जेव्हा इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट होते तेव्हा इम्युन सिस्टीम तिथे
आपल्या शरीरामध्ये फीवर क्रिएट करते. बर. कारण फीवर आल्यावरती त्या हायटन टेम्परेचरवरती इम्युन सिस्टीम जास्त चांगलं काम करते. बरोबर. म्हणून आपल्या शरीरामध्ये फीवर येतो. आपल्या शरीरात एक इंटरल्युकिन 1 नावाचं एक सबस्टन्स रिलीज होतं. बरोबर. ज्याचं हे ऍक्शनच आहे. त्याचं ऍक्शन आहे अंगामध्ये दुखणं, भूक न लागणं, ताप येणं, सांधे दुखणं. हे केवळ ह्या इंटरल्युकिन 1च्या सिक्रेशनमुळे असतं. म्हणजे युद्ध चालू आहे असं आपण समजावं. आणि सगळ्यांना हायटन स्टेजला नेण्याकरता हे सगळे सबस्टन्सेस रिलीज होत असतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा बारीकसा ताप येऊन जातो, थोडंसं अंगदुखी होते, तेव्हा असं क्लिअर कट समजावं की माझी इम्युन सिस्टीम ही चांगलं रिॲक्शन देते आहे आणि ते जास्त दिवस राहत पण नाही. एका दिवसामध्ये तुम्ही बरे पण होता. खूपच जास्त होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लोक पॅरासिटामॉल सुद्धा डॉक्टर्स देतात. त्यामुळे या वॅक्सिन मध्ये आतापर्यंत तरी जेवढे आम्ही दिलेले आहेत, जवळपास आता 10 दिवसाच्या वर झालेला आहे, कोणताही मेजर साईड इफेक्ट आम्हाला तरी दिसलेला नाहीये. त्यामुळे माझं अगदी ठामपणे हे म्हणणं निवेदन आहे. अगदी अगदी माझं रिक्वेस्ट आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की वॅक्सिनेशन घ्यायलाच पाहिजे. या वॅक्सिनेशन घेण्याने आपण केवळ आपलंच प्रोटेक्शन करतोय असं नाहीये. आपण आपल्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करतोय, आपण आपल्या समाजाचं प्रोटेक्शन करतोय, आपल्या स्टेटचं, आपल्या कंट्रीचं आणि कम्प्लीट वर्ल्डचं प्रोटेक्शन करतो. कारण की जितके जास्त वॅक्सिनेट लोक होतील तेवढी आपली हर्ड इम्युनिटी पण वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जेवढ्या धीराने आपण कोरोनाशी सामना केलेला आहे, तेवढ्याच धीराने आपण वॅक्सिनेशन घेऊन खंबीरपणे उभं राहून जगाला दाखवून दिलं पाहिजे. वॅक्सिनेशननी आपण कोरोनाचा अंत करू शकणार आहोत. आपल्या हातामध्ये पहिल्यांदाच असं शस्त्र आलेलं आहे ज्याच्याने आपण कोरोनाच्या पॅन्डेमिकचा अंत करू शकतोय. आणि तो प्रत्येकाने आपली एक जबाबदारी म्हणून तो पार पाडला पाहिजे. नक्कीच प्रत्येकाने वॅक्सिन एक जबाबदारी म्हणून घेतलं पाहिजे. डॉक्टर, एकच शंका आहे की बऱ्याचशा वॅक्सिनेशन्स मुळे किंवा काही वेळेस प्रतिजैविकांमुळे आपल्याला खूप दमल्यासारखं वाटतं किंवा थकवा येतो किंवा असं म्हणतात की 7 दिवसाचा डोस घेतला, 15 दिवसाचा डोस घेतला, मग आता माझ्या अंगातली शक्ती खूप कमी झाली. असं का होतं किंवा होतं का? आपल्याला जो थकवा येत असतो, आपल्याला जे बॉडी एक्स आहेत, हे सर्व आपल्या शरीरामध्ये जे आपण फाईट करतो, आपली इम्युन सिस्टीम जी फाईट करतोय त्याच्यानी होत असतं. अँटीबायोटिक्सनीच हे होतं असं म्हणणं योग्य नाही आहे. अँटीबायोटिक्सनी हा स्टेज जो आहे तो कमीत कमी आपण कमी करू शकतो, कमी करतोय असं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला जेवढा जास्त रोगाचा हे आहे प्रादुर्भाव, तेवढा जास्त तुम्हाला थकवा येणं हे नॅचरल आहे असं आपल्याला. आजारामध्ये आपले शरीर या आजाराच्या विरुद्ध लढाई करत असतं, त्यामुळे एक आपल्याला थकवा येत असतो. आणि विषाणू किंवा जीवाणू जे टॉक्सिन्स तयार करत असतात त्यांनी सुद्धा आपल्या शरीराला क्षती पोहोचत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला थकवा आणि बाकीच्या गोष्टी येत असतात. मगाशी आपण एक गोष्ट बोललो की मानसिकता बदलायला हवी, तर तुमची जी मनोभूमिका असते ती जर का खंबीर असेल तर तुम्ही कुठल्याही आजाराशी त्या अँटीबायोटिक्सच्याच इफेक्ट बरोबरही लढू शकता असं असतं खरंच? हो, अँटीबायोटिक्स आपल्या मदती करत आहेत. ही जर का कल्पना आपण मनात ठेवून औषधं घेतली तर त्यांनी नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. आपण त्याला चांगलं रिॲक्ट करत असतो. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे नेहमीच चांगलं आहे, पण नुसत्या पॉझिटिव्ह थिंकिंगने काही बॅक्टेरिया मरणार नाही. त्यामुळे अँटीबायोटिक्स हे घ्यावे लागतील आणि ते फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे. हे एम्फसाइज करायला मी सतत एम्फसाइज करत राहणार आहे. मला वाटतं डॉक्टर, इथे प्रेक्षकांना कळलेलंच असेल की अँटीबायोटिक्स आणि डॉक्टर हेच समीकरण आपल्यासाठी योग्य आहे. आणि शेवटी जाता जाता आजच्या कार्यक्रमात प्रतिजैविकांचा प्रतिरोध याविषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? प्रतिजैविक इतकी महत्वाची आहेत की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी इतर संस्थांची सुद्धा त्यामध्ये आता मदत घेतलेली आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे किंवा एन्व्हायरमेंटल सेक्टर आहे, म्हणजे फिशरीज आहेत किंवा पूर्ण ॲनिमल सेक्टरच म्हणेल मी, या सर्वांची मदत घेत आहे. कारण की अँटीबायोटिक्सचं इतके चांगले औषधी आहेत आणि त्यांचा इतका लवकर नाश होतो आहे की सर्व जग आज त्याच्याकडे, म्हणजे युनायटेड नेशननी त्यांचे सस्टेनेबल गोल्समध्ये प्रॉब्लेम होईल अँटीबायोटिक रेझिस्टन्सनी असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा एक इतका मोठा टॉपिक आहे की त्याच्याकडे सर्व जगाचं लक्ष आहे. इन ॲडिशन भारतामध्ये सुद्धा आज मन की बात मध्ये प्रधानमंत्री यावर बोललेले आहेत. त्यावरनं त्याचं किती महत्व आहे हे सर्वांना लक्षात घ्यावं लागेल.
कारण की आज असं होतंय की अँटीबायोटिक्सचे नवीन शोध म्हणजे नवीन अँटीबायोटिक्सचा शोध हा जवळपास थांबल्यासारखा झालेला आहे. त्यामुळे आपल्याजवळ जे आहे ते इतकं प्रेशियस आहे की आपल्याला त्याचा सांभाळ हा केलाच पाहिजे. कारण की हे जे मॅजिक ड्रग्ज आहेत हे जर का आज राहिले नाहीत तर साध्या साध्या आजारांना सुद्धा मुकाबला करायला आपल्याकडे शक्ती राहणार नाही. त्यामुळे माझी अगदी कळकळीची विनंती आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही अँटीबायोटिक घेऊ नये. जेवढा डोसेज सांगितलेला आहे तेवढा डोसेज कम्प्लीटच करावा. थोडं बरं वाटायला लागलं की औषधी बंद केली अशी करू नये. माझी फार्मासिस्टला अतिशय कळकळीची विनंती आहे की आपल्या राष्ट्राने जे नियम केलेले आहेत की हा जो ड्रग आहे तो H1 शेड्यूलमध्ये येतो आहे, हा विदाऊट प्रिस्क्रिप्शन दिला गेलाच नाही पाहिजे. तुम्ही हे प्लीज इन्सिस्ट करा की विदाऊट प्रिस्क्रिप्शन आम्ही हे औषध देणार नाही. आपण जर का सर्वांनी हा प्रण केला तरच आपण काही या अँटीबायोटिक्स जे जादुई औषधी आहेत यांना वाचू शकू. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जे आपल्या प्रेक्षकांना आवाहन केलेलं आहे, कळकळीची विनंती केली आहे आणि तुम्ही खूप पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रातलं अँटीबायोटिक्स वेगवेगळ्या आजारांवरचं ते कसं रिॲक्ट करतं, त्याचा काय उपयोग आहे, हे खूप छान समजावून सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आज इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांना नक्कीच आश्वासन देऊ शकतो की कुठल्याही औषधाचा वापर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणार नाही. आणि कोरोनाची जी ही लस आलेली आहे, जी स्वतः डॉक्टरांनी घेतलेली आहेत आणि ते आपल्यासमोर एकदम फिट आणि छान दिलखुलासपणे गप्पा मारत आहेत, तर आपणही त्या संदर्भात नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू, ती लस घेऊ आणि आपला भारत सुदृढ सक्षम बनवूया. डॉक्टर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान चर्चा केली, मोलाची माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शनतर्फे तुमचे आभार मानते. नमस्कार. Thank you very much. Thanks.